हवेत बॉल आहे, पहिल्या बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल आणि इथे मात्र मागे जाऊन बरोबर सर्कलच्या यावेळेला सुद्धा चांगला बॉल अगदी खोलवर टाकलेला, परंतु इथे गॅप शोधलाय, सरळ स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. राईट ओव्हर द विकेट मारा करताना यावेळेला चांगला फटका, मागे बॅकअप नाहीये, फिल्डर तैनात नसलेला. ओ फटका मोठा आहे, हवेत आहे, परंतु दिशा काय ठरेल तर पंचांचा निर्णय. यावेळेला फटका बेमिसाल, काय फटका दर्जेदार. ओ हो, 6 रन अगेन. ओ चांगला बॉल ब्लॉक होल उजव्या इष्टीच्या बाहेरचा, अगदी फटका चांगला आहे, परंतु हवेत फटका, झेल घेतला गेलाय. स्वराज इथे बाद होईल, दुसऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे 27 जरूर आहे, परंतु यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. हवेत बॉल आहे, झेल होईल का? होय, झेल झालाय. डीप स्क्वेअरचा दाजी. हो यावेळेला मात्र तमा बाळगलेली नाहीये, सरळ फेकून दिलाय, लांब लचक, अगदी मंदिराला सलामी दिले. हो यावेळेला सुद्धा अगदी, ओ काय फिल्डिंग, लाजवाब. 6 धावा तब्बल अडवल्यात. प्रमोदने हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल हवेत आहे आणि इथे परतावा लागेल. निराश जरूर असेल, परंतु वेदांत. हो यावेळेला मात्र आपण पाहतोय 3 षटकांचा 3 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेला मात्र आपण पाहतोय बॉल जाईल डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे. काय चांगलं टार्गेट असेल. ओ हो, काय फटका, कडक बेधडक 6 रन. सुद्धा आपण पहिला सामना पाहतोय आणि पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 62 धावा ठोकलेल्या आहेत आणि 63 धावांचं लक्ष आहे. लॉंग ऑफ आणि यावेळेला फटका मोठा मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आणि काय झेल टिपलाय. व्हॉट कॅच ऑफ द मॅच असं मी म्हणेन, कारण एवढा उंच झेल आणि मागे जाऊन घेणं. सुरेश यादव. ओ यावेळेला बॉल तेच तरार गोलंदाजी करतोय, लेग साईडची, ऑन साईडची, परंतु यावेळेला ऑन साईडला घेतलाय बॉल, हवेत आहे आणि पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर दुसऱ्या विकेटचं सुद्धा पतन पाहायला मिळतं. हो यावेळेला मात्र जे ऑफ साईडची फील्ड जे आहे त्यांच्या डोक्यावरून मारण्याचा यशस्वी प्रयत्न पाहतोय हर्षन. ओ फटका चांगला आहे, जाईल का? आउट ऑफ द पार्क, म्हणजे सीमारेषा पलीकडे षटकार. ओ यष्ट्यांचा वेथ क्लीन बोल्ड. यू मिस, आय एम डेफिनेटली हिट. ओ हवेत बॉल, पहिल्या बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि झेल टिपला गेलाय. इथे 4थ्या विकेटचं पतन. अनिल बॅक टू पॅव्हिलियन, 0 या धावसंख्येवर बाद होतोय. ओ यावेळेला काय रिस्क ऑफ द फ्लिक, पाहायला फटका मिळाला आणि येईल 4 धावांसाठी चौकार. ओ फटका बेमिसाल, काय फटका, प्रत्युत्तर दिलंय, हल्ला चढवलाय, 6 रन, 6 धावा. ओ लेफ्ट हँड मुकेश यावेळेला बीट होतोय, बॉल जाईल यशांच्या मागे, एक डॉट बॉल प्रेशर वाढवेल. ओ फटका चांगला आहे, हवेत बॉल, मैदानाच्या आत बॉल हवेत होता, कारण हा बॉल उंच जास्त होता, उंची जास्त मिळाली होती, म्हणजे ओ हो तेच सांगितलं, त्याच्यावर दारोमदार आहे, फेकून दिलंय, सँडन डिलिव्हर, काय एक शिल्लक. ओ काय फटका, ओ हो तलवार, अगदी तलवार फिरवली तशी मात्र तलवार सारखी बॅट फिरली आणि प्रणवचा हा बॉल आपण पाहतोय, प्रणलचा हा बॉल, परंतु इथे हो यावेळेला फटका चांगला आहे, जाईल 6 धावांसाठी षटकार. तो काही चमत्कार घडला तर पाहूया, परंतु तसं सध्या तरी दिसत नाही आणि रिले झेल. हो 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 आपण पाहतोय इथे एका फिल्डरच्या हातातून झेल सुट. चांगला बॉल, डॉट बॉल येतोय, शेवटचे हे दोन्ही बॅटर ऑन साईडला, फटका तर आलाय परंतु झेल सोडला गेला. इथे मात्र
आपण पहा गोलंदाज हर्षनने त्यामुळेच कुठेतरी बॅकफुटवर पाहायला मिळाला तो म्हणजेच रुद्र 11 महापेचा संघ. परंतु इथे आर एस ए गोठवली संघ विजयी ठरतोय. अभिनंदन आर एस ए गोठवली संघ.